माझा बीड जिल्हा अत्यंत चांगला आहे याचा अजितदादांना अनुभव येईल। दुर्दैवी घटना कुणाच्या राजकारणाचा मंच असू शकत नाही। निर्गुण हत्या समाजाला लागलेला कलंक आहे। असे विषय संवेदनशीलपणाने हाताळावे लागतात। माझा जिल्हा शांतच आहे आणि त्याचा दादांना आता अनुभव येईल। हे उद्गार आहेत जालन्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्त झालेल्या पंकजा मुंडे यांचे। मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्र्याच्या खातेवाटपानंतर नव्या पालकमंत्र्याच्या नावाची कधी घोषणा होणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती। अखेर पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्यात आली। मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का देत अजितदादांनी बीडचं सूत्र हाती घेतलंय। धनंजय मुंडे यांचं नाव पालकमंत्री पदाच्या यादीतून वगळण्यात आलंय। गेल्या वेळी धनंजय मुंडे यांच्याकडे बीडचं पालकमंत्री पद होतं, मात्र यावेळी त्यांना पालकमंत्री पद मिळालं नसून अजितदादांनी बीडचं पालकत्व घेतलंय, तर मंत्री पंकजा मुंडे यांना जालन्याचं पालकमंत्री पद देण्यात आलंय। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली। या घटनेत बीडसह राज्यात खळबळ उडाली। महाराष्ट्रात वातावरण चांगलंच तापलं। या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होते। हाच मुद्दा पकडून विरोधकांकडून सरकारच्या कोंडीचे प्रयत्न सुरू आहेत। नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून होत आहे। या सर्व पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा बीडचं पालकमंत्रीपद मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। तसेच बीडचे नवे पालकमंत्री कोण असणार याबाबत देखील मोठी उत्सुकता होती। अखेर पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्यात आली। या यादीमध्ये धनंजय मुंडे यांचं नावच नाहीये, म्हणजेच त्यांना बीडच नाही तर कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात आलेलं नाही। तर दुसरीकडे बीडचं पालकमंत्री पद हे पंकजा मुंडे यांना न देता ते अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवलंय। पंकजा मुंडे यांना जालन्याचं पालकमंत्री पद देण्यात आलंय। अजित पवार यांनी बीडचं पालकमंत्री पद घ्यावं अशी मागणी देखील करण्यात आली होती। अखेर आता अजित पवार बीडचे नवे पालकमंत्री झाले। त्यामुळे आता बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध कामांना ते कसा आळा घालणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण हा डाव टाकून फडणवीस व अजितदादांनी एका दगडात दोन पक्षी मारले। बीडचं पालकमंत्री पद धनंजय मुंडेंना दिलं असतं तर अजित पवार धनंजय मुंडेंना पाठीशी घालत आहे आणि त्यांचा मुंडेंना पाठिंबा आहे असा संदेश गेला असता। मग बीडचा पालकमंत्री दुसरा एकदा नेता झाला असता तर धनंजय मुंडेंना ते पचलं नसतं आणि आपल्या अडचणीच्या काळात पक्ष आणि पक्षश्रेष्ठी सहकार्य करत नाहीये असा समज मुंडेंचा झाला असता। वरून दुसरा नेता पालकमंत्री झाला असता तर तो धनंजय मुंडेंना आणखी अडचणीत आणणारा ठरला असता की या प्रकरणातून तारणारा हे निश्चित सांगता येणं कठीण आहे। पंकजा मुंडे यांना बीडचं पालकमंत्री पद दिलं तर पंकजा मुंडे नाही म्हटलं तरी धनंजय मुंडेच्या व देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय स्पर्धक आहेत। त्यामुळे मुंडेंना व फडणवीसांना तिथं पंकजा मुंडेंची ताकद वाढून अर्थ नव्हता। म्हणूनच तर मधल्या काळात पंकजा मुंडेंचे पंख कापले गेले। त्यांना राज्याबाहेर ठेवण्यासाठी केंद्रात असेल किंवा मग इतर राज्यात असेल पाठवण्यात आलं। त्यांना खासदार करून त्या केंद्रातच राहाव्या, राज्यात लुडबुड करू नये असे प्रयत्न झाले। मात्र लोकसभेला त्यांचा पराभव झाला। त्यामुळे त्यांचं नाईलाजानं कुठेतरी पुनर्वसन करणं आवश्यक होतं, कारण पंकजा मुंडे काही मागच्या दाराने मोठा नेता झालेला नाही, त्या मास लीडर आहेत। त्यामुळे पंकजा मुंडेंना पुन्हा बीडचं पालकमंत्री पद देणं म्हणजे त्यांना डोईजड करून घेणं आणि धनंजय मुंडेंच्या जखमीवर मीठ चोळण्यासारखं झालं असतं। त्यामुळे पंकजा मुंडे नाराज होऊ नये म्हणून त्यांना जालन्याचं पालकमंत्री पद देण्यात आलंय आणि धनंजय मुंडे नाराज होऊ नये म्हणून बीडचं पालकमंत्री पद खुद्द दादांनी स्वतःकडे ठेवलं। म्हणजे धनंजय मुंडेंना दुसऱ्या नेत्याची हाजी करायची गरज पडणार नाही। धनंजय मुंडे अगोदर पण पक्ष नेतृत्व म्हणून अजित दादांना रिपोर्ट सादर करतच होते। आता दादांचं पालकमंत्री म्हणजे त्याच रेषेत धनंजय मुंडेंना कामकाज करायचंय। किंबहुना दादा बीड मध्ये आले म्हणजे धनंजय मुंडेंना सांगूनच येणार। पालकमंत्र्यांची मीटिंग असली की धनंजय मुंडे तिथे असणारच। दादांच्या शिवाय दुसरा पालकमंत्री असता तर त्या नेत्याला रिसीव्ह करायला जाणं, त्या नेत्यांच्या बैठकीला उपस्थित राहणं मुंडेंना कमीपणाचं वाटलं असतं। त्यामुळे फडणवीस आणि दादांनी बरोबर एका दगडात दोन्ही भाऊ बहीण दोन्ही पक्ष गार केले। पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली, तर धनंजय मुंडे यांच्याकडे कोणालाच जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आलेली नाही। त्यामुळे धनंजय मुंडे यांचे राजकीय दोर कापले जात असल्याची चर्चा सुरू आहे। ही चर्चा सुरू असतानाच धनंजय मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली। मीच अजितदादांना बीडचं पालकमंत्री पद स्वीकारण्याची विनंती केली होती असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करून पडद्यामागची हकीकत सांगितली। बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप स्वागत।
आदरणीय दादाच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणेच अधिकच गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. अर्थात दुसरा नेता बोकांडी बसवून घेतल्यापेक्षा पक्ष नेतृत्व पक्षश्रेष्ठी अजितदादाच पालकमंत्री झाले तर अधिक सोयीस्कर आणि तोच हा डाव. बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद अजितदादांनी स्वीकारण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार दादांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारलं. त्याचा मला आनंद वाटतो. सध्या स्थितीत पालकमंत्री पदाची जबाबदारी नको अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच एकनाथ शिंदे यांचे आभार. मला दिलेल्या विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील, असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. हत्याकांडामागचे सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचा दावा विरोधक करत आहेत, तर कराड हे धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचे सहकारी असल्यानं मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात होती. तसंच देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार यांनी बीडचं पालकमंत्री पद स्वीकारावं अशी मागणीही केली जात होती. बीड जिल्ह्यातील जनतेचा हा रोष पाहता धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री पद नाकारण्यात आलंय. तसेच पंकजा मुंडे यांच्याकडेही बीडची जबाबदारी देण्यात आलेली नाही. पहिल्यांदाच बीडच्या पालकमंत्री पदापासून मुंडे बंधू भगिनींना वंचित राहावं लागलंय, तर दुसरीकडे अजित पवार यांनी स्वतः बीडचं पालकमंत्री पद स्वीकारल्यानं बीड मधील वातावरण शांत होण्यास मदत मिळणार असल्याचं सांगितलं जाते. यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.